अंधेरी संघाकडून पहिलं षटक घेणार आहे समिधा मॅडम. जवळपास 1,90,00,000 युट्यूब व्ह्यूअर्स आपल्याला इथे लाभलेले आहेत. एक चोरटी धावण्यात यशस्वी किल्ला संघ. चोरटी आणि मैदानावर 10 लाखाच्या वरती प्रेक्षक वर्ग लाभलेला आहे. बसण्याची संख्या नसताना मी सुद्धा त्या दाटीने उभे राहिलेले आहेत. आणि बिल्डिंगच्या टेरेसवरून प्रेक्षक बघतायत. सीमारेषा बाहेर गल्ली संघाची धावसंख्या झाली 5. 2 चेंडू 5 धावा. चेंडू अलिमा यांच्यासाठी आणि उत्कृष्ट असा चेंडू बघूया काय. पुढील चेंडू पाहायचंय आपल्या संघासाठी किती धावा. सुंदर चेंडू आणि एक धाव घेण्यात यशस्वी किल्ला संघ. संघाची धावसंख्या 10. 4 चेंडू 10 धावा. पुढील चेंडू वैशाली सावंत यांच्यासाठी. वारंवार क्षेत्ररक्षणात बदल. उत्कृष्ट क्षेत्ररक्षण अंधेरी संघाचा. रिप्ले बघितल्यासारखं वाटतंय. सारखं क्षेत्ररक्षण होतंय. सुंदर टटवलेला चेंडू आणि 4 धावा. किपर बडायचा. महिला संघांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. एवढ्या कमी वेळात आपलं न्यायालयाचं काम संख्या झालेलं आहे. 14 केलेला आहे. फलंदाज किल्ला संघाकडून मधुरा. पुढील पुरुष संघाने याची नोंद घ्यायची आहे. शिकायचं आहे की कसं खेळ क्षेत्ररक्षण कसं केलं जातं. पुढील किल्ला संघासाठी पुढील फलंदाज मधुरा. वैयक्तिक असं पहिलं षटक आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन येत आहेत मधुरा. पाहायचंय आपल्या संघासाठी मधुर अशी गोलंदाजी करतायत. एक धाव घेण्यात यश. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न घेता आला नाही. ज्योती गोलंदाज. पुढील चेंडू ज्योती यांचा. मला मधुरा बदलूनच खेळाडू जमणार आहेत. फलंदाजी लावण्यात जास्त वेळ घालू नये. पुढील आपल्याला सामने खेळवायचे आहेत. फलंदाजीसाठी जोश कायम ठेवायचा आहे. ज्योती यांचा पुढील चेंडू मधुरा यांच्यासाठी. सीमारेषेचा उल्लंघन केल्यावर त्यांना पुढील फलंदाज किल्ला संघाकडून. किल्ला संघाला दुसरा झटका. अंधेरी संघांना चांगला योग. अशा प्रकारे संघाची वाढती पाटील. पुढील फलंदाज कीर्ती पाटील. पंचांनी 4 चेंडू सीमारेषे बाहेर. पंचांचा बाईचा इशारा. कीर्ती पाटील सामना करते कीर्ती. सुंदर असं 34 धाव.
कीर्ती यांची पुन्हा एक येण्याचा प्रयत्न आणि पाटील यांनी पुन्हा एकदा परीला चुकून पायानेच एक रन घेतलेला आहे. सुंदर अशी फलंदाजी करत आहेत ते, पण त्यांच्या बॅटला बॉलच लागत नाहीये. पुढील चेंडू, कुठलाही चेंडू त्यांनी निर्धाव घालवलेला नाही आहे याची नोंद घ्यायची आहे. सुंदर असा टाकलेला चेंडू सोनल यांना कळाला नाही. निर्धाव चेंडू, पुढील चेंडू ज्योती यांचा. आणि अशा प्रकारे 2 षटकांच्या समाप्तीनंतर किल्ला संघाची वाढती धावसंख्या 21 धावा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर किल्ला संघांची धावसंख्या 21. पुढील षटक अमिरा मॅडम यांचा सामना करतील कीर्ती पाटील. वैयक्तिक असं दुसरं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहेत. पुन्हा एकदा बॅटची गरज नाही. आता धाव घेण्यात यशस्वी. पायी राहिला. आता हाताने एक रन घेतलेला आहे कीर्ती पाटील यांचं. अभिनंदन. त्यांनी सुंदर असे चोरटी धाव. एक धाव घेण्यात यशस्वी. कर्णधार बॅटने मारण्याचा प्रयत्न करावा. जास्तीत जास्त धावसंख्या होईल याची नोंद घ्यायची कीर्ती पाटील यांच्यासाठी. अत्यंत सुंदर अशी गोलंदाजी करत आहे. वाईटचा इशारा पंचांचा. अतिरिक्त एक धाव. संघाची धावसंख्या झाली 23. उजव्या दिशेने टाकलेला चेंडू हा एक अवांतर धाव देणार आहे याची नोंद गोलंदाजांनी घ्यायची आहे. राईट ऑन ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू समीदा मॅडम यांचा. त्यांनी टाकलेला चेंडू, सुंदर टाकलेला चेंडू, तेवढा सुंदर पटवण्याचा प्रयत्न, यशस्वी प्रयत्न, पण तो प्रयत्न काही फळला नाहीये. पुढील चेंडू पुन्हा सुंदर असा टाकण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू समीदा मॅडम यांचा. संघासाठी अत्यंत अशी उंद असं गोलंदाजी ते करत आहेत. उत्कृष्ट असा प्रतिसाद. स्टेडियम खचाखच भरावा प्रेक्षक असे. मला वाटतं हा सामना बघितल्यानंतर ICICI वुमन क्रिकेट क्लब यांनी या अंतिम सामन्यातून 2-3 खेळाडू घेतील असे मला वाटतंय. जवळपास 3 करोडवर युट्यूबवर गेलेले आहेत. सुंदर टटवलेला चेंडू, एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यशस्वी. चोरसीचे अशी दुसरी धाव घेतलेली आहे. क्षेत्ररक्षकांना काही कळालं नाही. कधी प्रेक्षकांकडून चोरलेली अपेक्षा. वाईट, पंचांचा इशारा वाईट. कीर्ती यांचं अत्यंत सुंदर अशी फलंदाजी. ते बोलतात मी बॅटचा उपयोग करणार नाही, पण अशी धावा मी घेणार आहे. एकही चेंडू त्यांनी पुढे वाया घालवलेला नाहीये आणि बोलला त्यांना राग आलेला आहे. एक चेंडू वाया घालवलेला. चेंडू षटक समाप्त. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे. किल्ला संघाची धावसंख्या, भारतीय धावसंख्या सांगा विभारा प्लीज. 27 धावा 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक घेऊन येत आहे. अंतिम सामना जरी असला तरी महिला संघांसाठी 4 षटकांचा सामना ठेवलेले आहे. अंधेरी संघासाठी शेवटचं षटक घेऊन येत आहेत. पुन्हा सामना करतील किल्ला संघाच्या कर्णधार सोनल शिंदे. वैयक्तिक असं पहिलं षटक आणि संघासाठी 4थं षटक, अंतिम षटक घेऊन येत आहेत पूनम शिंदे. एक मिनिट थांबवायचंय. हा चेंडू बाहेर खेळतायत त्यांनी चेंडू आत येणार नाही याची काळजी खबरदारी घ्यायची आहे, नाहीतर चेंडूला होल पाडण्यात येईल याची नोंद घ्यायची आहे. चला चालू करा. चला पुढील चेंडू, सुंदर टाकलेला चेंडू पण एक अवांतर धाव.
कुणाल शिंदे यांना 51 धाव मिळालेली आहे. गावकरी संघाची धावसंख्या 28. संघाची वाढती धावसंख्या 28 झालेली आहे. अरे सुंदर अशी चोटी धाव कीर्ती पाटील. टाळ्या वाजवायच्या दोन्ही फलंदाजांसाठी. गुड रनिंग बिटवीन द विकेट. उत्कृष्ट असा ताळमेळ दोन्ही फलंदाजामध्ये. आणि 5 धावा. नो बॉल आणि 5 धावा. सामना करते कीर्ती पाटील. बघूया बॅटनी मारतायत का. यावेळी पण अयशस्वी बॅटनी चेंडू मारण्यात. कदाचित सुंदर अशी गोलंदाजी होत नाहीये. उत्कृष्ट गोलंदाजी. शेवटी बॉल बॅटला बॉल टच झाला आणि त्यावर झालेला आहे. जिंकण्यासाठी अंधेरी 39 धावांची आवश्यकता. टाळ्या वाजवायचे. 4 षटकात 39 धावांची आवश्यकता. 24 बॉल 39. जिल्हा संघाला विनंती की त्यांनी त्यांचे फलंदाज लवकर उतरायचे. खेळाडूंचं
आंतरराष्ट्रीय खातीचे पंच आम्ही इथे मागवलेले आहेत. त्यांचं मानधन हे ICC बॅट्समन लेवलचं मानधन आहे, त्याची पण नोंद घ्यायची आहे. धराडीचे फलंदाज अंधारी संघाकडून टाळ्या वाजवायचं, जोरदार टाळ्या वाजवून फलंदाजाचं स्वागत करायचंय. सना मलिक सामना आहे. पुढील अनुभव अंधारी संघाकडून सना मलिक आणि शोभा माने. कोणी बाहेरच्या फलंदाजांनी, गोलंदाजांनी किंवा कर्मचाऱ्यांनी आतमध्ये यायचं नाही. सामना सुरू असताना अंतिम सामना घ्यायची आहे. हाय व्होल्टेज सामना, अंतिम सामना हा आता इथे रंगतो आहे. CJM ट्रॉफी 2026 अंतिम सामना आणि उत्कृष्ट असा चेंडू. पंचांचा इशारा वाईट. एक धाव अंधेरी संघासाठी. एक धाव. सुंदर गोलंदाजीचे प्रयत्न, ठेवलेला चेंडू एक धाव घेतलेली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आहे की नाही पाहायचा आहे. मला असं वाटतं की दोन्ही फलंदाज आपल्याकडे एकमेकांकडे पाहत नाही, पण दुसरी छोटी धाव संख्या घ्यावी की नाही घ्यावी हे त्यांना प्रश्न पडलेला आहे. पुढील चेंडू कांदा यांचा. सामना करते शोभा माने. उत्कृष्ट असा सुंदर टाकलेला चेंडू. रक्षण. 2 चेंडू 2 धावा. संघाची धाव संख्या अंधेरी संघाची. पुढील चेंडू कांता यांचा आणि सुंदर टाकलेला चेंडू, तेवढं सुंदर रक्षण. 2 धावा घेण्यात 2 चोरट्या धावा घेतलेल्या आहेत. 2 धावा घेण्यात हातातला चेंडू 2 चोरट्या धावा घेण्यात त्यांना यश मिळालेलं आहे. संघाची धाव संख्या झाली 4. 3 चेंडू 4. पहिलं षटक. मला असं वाटलं होतं की त्यांचं लक्ष नाही आहे, पण अत्यंत असं चोरटी धाव घेण्यात त्यांना यश. सुंदर टारे मारलेला चेंडू सीमारेषे पलीकडे आऊट होणार होते, पण प्लेअरने हात टाकल्यामुळे पंचाने आपला निर्णय कळवायचा आहे. चेंडू तेवढं यांचा सामना करते शोभा. निर्धाव असा चेंडू. शेवटचा चेंडू षटकाचा. सामना करते शोभा माने. बघूया काय शोभा आणतात आपल्या फलंदाजीने ते. एक षटकाच्या समाप्तीनंतर अंधेरी संघाची धाव संख्या. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अंधेरीची धावसंख्या, वाढती धावसंख्या 8 धावा. एक षटक 8 धावा अंधेरी संघाचा. मला काय वाटतं की हे संघ करू शकतात का? अनुभवी असे त्यांच्याकडे खेळाडू आहे. गत उपविजेते संघ आहे. मला सुद्धा असं वाटतंय की त्यांचं फलंदाजीची कमान पाहता थोडं त्यांना मुश्किल होणार आहे जर धावसंख्या त्यांची वाढल्या नाहीत. अजून 50% दोन्ही संघाकडून. चेंडू सुंदर असा उत्कृष्ट असा यष्टीरक्षक. जाहीर करण्यात आलेला आहे. पैसे पहिले जमा करा, ऑनलाईन देण्यात येतील. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. युट्यूब व्ह्युअर्सनी लक्ष द्यायचं आहे. युट्यूब व्ह्युअर्सनी लक्ष द्यायचं आहे. आपल्यासाठी वोटिंग लाईन्स ओपन केलेले आहेत. कुठला संघ जिंकणार आहे याच्यासाठी वोटिंग चालू आहे. युट्यूब व्ह्युअर्सनी लक्ष द्यायचं आहे. पुढील चेंडू राणा मॅडमांचा. सामना करतो शीतल सिंग. अतिशय भराडीचा फलंदाज. सुंदर असं क्षेत्ररक्षण तेवढंच. पुढील चेंडू सुंदर टकवलेला चेंडू. एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेतात की नाही पाहायचंय. मला वाटतं एक धाव घेऊनच समाधान मानलेलं आहे. संघाची धाव संख्या झाली अंधेरी संघाची. पुढील चेंडू सामना करते शोभा माने. बघूया काय शोभा आणतात आपल्या. सुंदर असा टकवलेला चेंडू. क्षेत्ररक्षण गलीमध्ये एक धाव घेतलेली आहे, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्नही नाही. कॉमेंटेटर यांच्या भावना खेळाडूंपेक्षा जास्त. पुढील चेंडू
सामना करते शीतल सिंग. धावाचा डोंगर आहे याचा नोंद दोन्ही संघांनी घ्यायची आहे. तसंच उत्कृष्टाचा चेंडू, निर्धाव चेंडू. संघाची धाव संख्या अंधेरी संघाची 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव. सुंदर गोलंदाजी आणि अशा प्रकारे वैयक्तिक असं आपलं पहिलं षटक आणि संघासाठी तिसरं षटक घेऊन येत आहे. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 12. पुढील षटक घेऊन येत आहे कांता, उत्कृष्ट गोलंदाज किल्ला संघाकडून. उत्कृष्ट ठरवलेला चेंडू, एक धाव घेतलेली आहे. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न होता पण तो मनात विरघळला आहे. एक चेंडू. पुढील चेंडू यांचा सुंदर ठरवलेला चेंडू आणि असा मोठ्या धावसंख्येची गरज आहे. टाळ्या वाजवायचे. सीमा रेषेपलीकडे चेंडू. उत्कृष्टाचा चौका. सामना करतो शीतल सिंग. ठरवलेला चेंडू पंचांच्या पायाखालून 4 धावा. 4 धावा. समाप्तीनंतर धाव संख्या. शेवटचा षटक 6 बॉलात 16 धावांची आवश्यकता. 6 चेंडूमध्ये 6 चेंडू 16 धाव संख्या करायची आहे. पुढील षटक मधुरा संघासाठी अंधेरी संघाने घ्यायची आहे. आपल्या संघासाठी 16 धावा जमवायचे आहेत. जास्तीत जास्त जोरदार फटकेबाजी करून आपल्या संघाला विजयी कसा करता येईल याची नोंद अंधेरी संघाने. मधुरा यांचा किल्ला संघासाठी शेवटचा सुंदर अशी फलंदाज क्षेत्ररक्षण करून सुंदर टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. वैयक्तिक असं पहिलं षटक आणि संघासाठी 4थं षटक घेऊन येत आहे. 5 चेंडू 16 धावांची आवश्यकता. पुढील चेंडू मधुरा यांचा. अंतिम सामना 14 गेला. सुंदर टटवलेला चेंडू, एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेतात की नाही पाहायचंय. दुसरी धाव घेतलेली आहे. तिसरी धाव घेतात की नाही पाहायचंय. तिसरी धाव सुद्धा घेतलेली आहे. 4थी धाव घेतात की नाही पाहायचंय. अशा प्रकारे 3 धाव घेण्यात यशस्वी आलेली आहे. 4 चेंडू 13 धावांची आवश्यकता. सुंदर असं क्षेत्र संघाला 4 पुढील चेंडू टटवलेला चेंडू, एक धाव घेतलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा विचारही केला नाही. 3 बॉल 12 धावांची आवश्यकता. कुठलेही अवांतर चेंडू टाकला नाही तर 3 बॉल 12 साठी प्रत्येक चेंडूला 4 धावांची आवश्यकता. आणि अशा प्रकारे जोरदार टाळ्या वाजवून
किल्ला संघ आणि आता चेंडू एक धाव घेतलेली आहे, दुसरं धाव रक्षण मागे सगळे फलंदाज धावताना आणि अशा प्रकारे जवळ सीजन ट्रॉफीच्या इतिहासातील पहिला चषक किल्ला संघासाठी. किल्ला संघ हा सामना जिंकलेला आहे. महिला सीजन संघ जोरदार महानगर न्यायदंडाधिकारी माननीय मुख्य महानगर दंडाधिकारी चषकामध्ये हा पहिला विजय किल्ला संघाने नोंदवलेला आहे. टाळ्या वाजवायचं सर्व खेळाडूंना टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे आणि लवकरात लवकर बाकीच्या खेळाडूंनी मैदानाच्या बाहेर जायचंय. माझगाव संघ आणि किल्ला संघ यांनी लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्यायचा आहे जेणेकरून आपल्याला उशीर होणार नाही याची काळजी दोन्ही संघांनी घ्यायची आहे. धन्यवाद. सर्व सर्व किल्ला संघांना विनंती करण्यात येत आहे त्वरित आपण आपला संघ घेऊन बाहेर जल्लोष करायचा आहे आणि हॉटेल बुक कराल तेव्हा आमच्या पण लक्ष ठेवायचं आहे. आम्ही पण येतोय. माझगावची सर्वात उत्कृष्ट टीम मैदानात उतरलेली आहे. वरिष्ठ असे आमचे किल्ला कोर्टाचे कर्णधार होते त्यांनी आता माझगाव कोर्टाचे कर्णधार पद भूषवत आहेत. आपले जुने जाणते वरिष्ठ असे खेळाडू बैसाने सर सुभाष बैसाने सर यांचं स्वागत करायचं आहे टाळ्या वाजून. जसा हा महिला संघांचा हा वोल्टेज सामना इथे रंगला होता आणि किल्ला संघाने हा सामना विजयी केलेला आहे तसाच आता यापुढे पुरुष संघांचे सामने राहिलेले सामने आता यापुढे सुरुवात करत आहे. चला लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची. पंचांनी पहिला चेंडू सुभाष बैसाने यांचा सुंदर असा टटवलेला चेंडू एक धाव. वैयक्तिक असं पहिलं षटक आणि संघासाठी आपले षटक घेऊन येत आहे. सुभाष बैसाने एक जुने जाणते असे खेळाडू आहेत. बॅट्समनचं नाव सांगा. बॅट्समन फलंदाजाचं नाव कळवायचं. चौधरी आणि मुकेश चौधरी आणि बॅट्समन नाव बॅट्समनचं नाव काय. राहुल. राहुल देखो ना राहुल एक मिनिट
एक मिनिट सर सर 1 मिनिट अपडेट नाही करा अपडेट 1 मिनिट. एक मिनिट. फलंदाजाकडनं कोणी असेल त्यांनी स्टेजवर जायचंय. फलंदाजाच्या टीम मधून मंचावर यायचं एक जणांनी. सर्वांना आनंदाची अशी खबर सांगण्यात येत आहे. ओके, चालू, याची नोंद चालू. घ्यायची आहे. सर एक चालू देत. आपल्याला जोश येण्यासाठी इथे चहाची व्यवस्था केलेली आहे. याची नोंद सर्व प्रेक्षकांनी घ्यायची आहे. खेळाडूंनी नंतर घ्यायची आहे. पहिल्या प्रेक्षकांनी घ्यायची आहे. लवकरात लवकर आपला चहाचा ग्लास नितेश चौधरी यांना यष्टीचित केलेला आहे. या पुढील फलंदाजीसाठी जुने जाणते असे आपले खेळाडू